यापूर्वी पण ऐकला आणि वाचला पण आणि प्रत्यक्षात मी हात जगते पण. कारण आज आपण जी शपथ घेतली त्या शपथेसाठी जे त्यांनी सांगितलं की मी विधवा स्त्रियांना आपण हळदी कुंकवाला बोलवत नाही किंवा बोलवलं तरी त्यांना हळदी कुंकू न लावता आपण पुढे जातो, हे सगळं मी माझ्या खूप जवळून पाहते. माझ्या दोन्ही मैत्रिणी दुर्दैवानं त्यांचं म्हणजे आयुष्य हे एकल स्त्रीचंच आहे. खरं तर शासनाने विधवा हा शब्द सुद्धा हद्दपार केलेला आहे. एकल हा शब्द वापरला जातो. आज भारतामध्ये 12 कोटी महिला एकल महिला आहेत. जवळजवळ आष्टी तालुक्यात 50,000 महिला ह्या एकल महिला आहेत. परंतु ह्या महिलांचं आयुष्य कशा पद्धतीने असतं हे सावित्रीबाईंच्या तुम्हाला याच्यातून शब्दातून कळालंच असेल. त्यांच्या जीवन प्रवाहाकडे पाहून आपण प्रत्येक ह्या आज ज्या महिलांचं आपण इथे पूजन केलेलं आहे. आज इथं रमाबाई आहेत ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांच्या बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केलं, म्हणून आज डॉक्टर आंबेडकर बॅरिस्टर झाले, संविधान लिहू शकले आणि आम्ही आज इथे बसू शकलो. त्यानंतर ज्या आहेत अहिल्याबाई होळकर, ह्या सुद्धा जेव्हा सासरे, मुलगा आणि पती यांचं निधन झाल्यानंतर मुघलांनी जेवढे हिंदू धर्माची मंदिरं पाडली होती त्या सर्व मंदिरांचं त्यांनी पुनर्जीवन केलं. हे सगळं जे आहे, जिजाऊ माता आहेत इथे, नंतर अहिल्याबाई होळकर आहेत, रानडेचा फोटो आहे, झाशीची राणींचा आहे. ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या जेव्हा विधवा झाल्या तेव्हा त्यांनी त्यांचं स्त्री म्हणजे धैर्य, स्त्री म्हणजे सत्व, ह्या जे गुण आहेत हे जे त्यांनी सांगितलं की स्त्री ही संकटावर मात करू शकते, परंतु फक्त तिच्यातली ज्योती उमलली पाहिजे, तिच्यातली ज्योती फुलली पाहिजे. अशा ह्या सर्व ज्या आज पूजनीय स्त्रिया आहेत त्यांनी त्यांच्या पती, सासरा, मुलगा यांच्या निधनानंतरच हे सर्व काम केलेलं आहे आणि आज आपण त्यांना पूजनीय आपल्या आयुष्यात खूप वंदनीय मानतो. मला एवढंच आज या ठिकाणी सांगायचंय की तुम्ही सर्व स्त्रियांनी आज आपण जर त्या एकच स्त्रियांच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे क्षण आणू शकत नसलो तरी कमीत कमी त्यांना दुःख देऊ नका. कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यामध्ये त्यांना जेवढं तुम्हाला मदत करता येईल तेवढा मदतीचा हात पुढे करा आणि त्यांचे आयुष्य कसं सुकर करता येईल याचं तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा. आणि आज मला महिला दिनाच्या निमित्तानं असा संदेश द्यावासा वाटतो की महिलांनी, ठीक आहे आज महिला सुपरफेशियल थोड्या जागृत झाल्यात, पण सुपरफेशियल म्हणजे फक्त फेशियल किंवा फेस मास्क नाही, परंतु शारीरिक, मानसिक, भावनिक विकास त्यांनी केला पाहिजे. त्यांच्या अंतर्मनाशी संवाद ठेवला पाहिजे. 2 डोळे जर जगाकडे असतील तर एक डोळा त्यांनी त्यांच्या आत्म्याशी बोललं पाहिजे. आज स्त्रियांना जे हळदी कुंकू लावतो, जिथे आत्मा असतो तिथे आपण हळदी कुंकू लावतो. आणि जेव्हा आज ताईंनी सांगितलं की जेव्हा स्त्रीचा पती मरण पावतो तेव्हा आपण सगळ्या महिला, आपणच महिला, आणि मी तर साक्षीदार आहे एका प्रसंगाची की जर जोडवे निघत नव्हते तर अगदी सोनाराची कटवणी आणून त्यांनी ते जोडवे तोडलेले आहेत. आणि मग जेव्हा आपण ती मंगळसूत्र घालतो लग्नामध्ये तेव्हा आपण म्हणतो एक वाटी माहेरची, एक वाटी सासरची, आणि तेच मंगळसूत्र जेव्हा आपण तोडतो त्याचा अर्थ काय हे कुठल्या वेद पुराणामध्ये, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे हे जर मला इथे बसलेल्या सर्व सावित्रीच्या लेकींनी सांगितलं तर बरं होईल. याचा अर्थ काय की तुला आज सासरे नाही, माहेरे नाही, तू एकल झाली, हा शब्द पण आहे. विधवा हा शब्दाचा अर्थ पण जर तुम्हाला मी सांगत बसले तर तो खूप वेगळा आहे. म्हणून मला फक्त एवढं सांगायचं की वागताना एक वागायचं आणि आचरणात वेगळं आणायचं, असं काही न करता आपणच महिला भगिनी, आपल्या महिला भगिनींचं हे दुःख कसं संपवता येईल, कसं मिटवता येईल हे पहा. आज भारताच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्यांचे पती, 2 मुलं हे जेव्हा अपघातामध्ये वारले तेव्हा त्यांनी जगणं सोडलं नाही. त्यांनी त्यांच्या समाजासाठी, आदिवासी समाजासाठी काम करत राहिल्या, म्हणून त्या आज राष्ट्रपती बनल्या. असे कित्येक उदाहरणं आहेत की ज्या महिलांच्या जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतात, दुःख येतात, तेव्हा त्या न खचता खूप पुढे जातात आणि जगासाठी त्या प्रेरणा बनवून राहतात. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे सगळ्यांना
की अशा महिलांना तुम्हाला जेवढं म्हणून मदत करता येईल, अगदी आपण एक आपल्या कुटुंबामध्ये असणारी की आपल्या गल्लीमध्ये असणारी, आपल्या समाजामध्ये नातेवाईकांमध्ये असणाऱ्या महिलेला जर आपण पुढे येण्यासाठी तिचं कुटुंब उभं राहण्यासाठी जर आपण मदत केली, तर आज मी समजेल की 8 मार्च आज जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मला त्याचं काहीतरी थोडंसं फळ मिळालं किंवा तुम्हालाही काहीतरी त्याबद्दल तुम्ही जागरूक झाला असं मला वाटतं. खरं तर बोलण्यासारखं खूप होतं, परंतु हे सगळं जेव्हा ऐकलं सावित्रीबाई फुलेंचं, तेव्हा मी थोडीशी निशब्द झाले आणि माझ्या मनातले जे हिंदोळे आहेत ते थांबता थांबत नाही, कारण हे सगळं वाचलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा मी माझ्या मैत्रिणींचं जेव्हा आयुष्य पाहते, तेव्हा त्यांचं विकल होऊन रडणं पाहते, तेव्हा मला दुर्दैवानं खूप म्हणजे प्रश्न पडतात. परंतु ह्या समाजाला जेव्हा आपण काही करायला जातो, जेव्हा तुम्ही म्हणाल की तुम्ही काय करत होते, तेव्हा मी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही काढू नका, जोडवी निघत नाही, राहू द्या. तर परंतु नाही, तुम्हाला समजत नाही आणि अक्षरशः मला ढकलून दिलं. ही घटना कड्यामध्ये घडलेली आणि ही सत्य घटना आहे. अशा कित्येक घटना मी पाहिलेल्या आहेत. परंतु अशा विचारांच्या आमच्यासारख्या महिलांना, अतिशहाण्या किंवा जास्त शिकलेल्या किंवा काय जे बोलायचं ते बोलत असतात, परंतु मी त्याकडे कधीच लक्ष दिलेलं नाही. तसं तुम्हीही देऊ नका आणि तुम्ही ह्या पापाचं धनी होऊ नका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता खेळ पैठणीचा ह्या खेळाचा खूप खूप आनंद घ्या. आणि खरं तर ह्या असे वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम मला असं वाटतं की सतत होत राहावेत. आणि ह्या वैचारिक प्रबोधनामुळेच आज आपल्याला थोडंसं तरी वैचारिक समज येईल. आपण शिकलो म्हणजे फक्त डिग्री आणि शिक्षणाच्या पदव्या हे नाही, आष्टीमध्ये तर मुळीच नाही. कारण आज जर बीडचे कलेक्टर जर रस्त्यावर कॉपीसाठी उतरत असतील, तर त्या शिक्षणाचा दर्जा काय असेल ते तुम्ही पहा. आणि डिग्री आणि वैचारिक शिक्षण हे फार वेगळं आहे. आज आपल्या कित्येक आजी ज्या असतील, पूर्वीच्या स्त्रिया असतील, शिकल्या नव्हत्या, परंतु त्यांच्या जे उपजत शहाणपण होतं, ते शहाणपण आपल्यामध्ये कसं येईल आणि आपण कसं समाजासाठी आदर्श होऊ, कुटुंबासाठी कसं आदर्श होऊ, हे तुम्ही पहा. स्त्री म्हणजे एक धैर्य, त्या धैर्याला मी सलाम करते आणि तुम्हा सर्व स्त्रियांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.